जेरेमी बेंथम 1748 ते 1832. राज्यशास्त्रात बेंथम हा उपयोगितावादाचा जनक मानला जातो. बेंथमचा जन्म 15 फेब्रुवारी 1748 मध्ये लंडन येथे झाला. प्रतिष्ठित वकिलाच्या घरात तो जन्माला आला होता. श्रीमंत घराण्यात जन्म झाल्याने कशाचीच त्याला कमतरता नव्हती. त्याला लॅटिन, ग्रीक, फ्रेंच भाषा येत होत्या. 1760 मध्ये तो ऑक्सफर्ड येथील क्वीन्स या महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी गेला. 1763 मध्ये त्याने 15व्या वर्षी त्याने स्नातक पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याने लिंकन्स इन मध्ये कायद्याच्या अध्ययनासाठी प्रवेश घेतला. लिंकन LINCOLNSINN मध्ये कायद्याच्या अध्ययनासाठी प्रवेश घेतला. 1769 मध्ये तो बॅरिस्टर झाला. बेंथमने त्यानंतर काही काळ वकिली केली. बेंथमच्या वडिलांना त्याने हाच व्यवसाय सुरू करावा असं वाटत होतं, परंतु बेंथमला त्यात अनेक उणिवा दिसून आल्या. कायद्यातील उणिवा पाहून त्याला न्यायव्यवस्था निरर्थक वाटू लागली आणि त्यावेळच्या इंग्रजी कायद्यात काही तथ्य नाही असे तो म्हणत असे. त्यात बदल करण्यासाठी त्याने आंदोलने केली. 1776 मध्ये त्याने प्रकाशित केलेल्या फ्रॅगमेंट्स ऑन गव्हर्नमेंट या पुस्तकाने त्यावेळच्या इंग्लिश कायद्याच्या चिंध्या केल्या. इंग्लंडच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात त्याचा खूप प्रभाव पडला आणि त्याच्या सुधारणावादी आंदोलनात त्याला यश देखील मिळाले. 1785 मध्ये तो रशियामध्ये आपल्या भावाकडे गेला. 1792 मध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय असेंब्लीने फ्रान्सची राष्ट्रीयता त्याला प्रदान केली आणि त्याने जेल सुधार व विधी यावर अनेक पुस्तके लिहिली. 1793 मध्ये तो ग्रीक समितीचा सदस्य बनला. सामाजिक समस्येवर उपाय शोधून काढण्याची आवड त्याला प्रथमपासूनच होती. त्याचे संपूर्ण आयुष्यच विधी सुधार सामुग्री एकत्र करण्यात गेले. सुरुवातीला तो लंडन रिव्ह्यू, वेस्टमिनिस्टर रिव्ह्यू या वर्तमानपत्रात लेख लिहित असे. 1770 ते 1832 या काळात तो रोज काही ना काही लिखाण करीत होता. युरोपचा दौरा केल्यानंतर त्याला फ्रान्समधील उपयोगितावादी विचारांचा बराच फायदा झाला. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, भारत, मेक्सिको, चिली यांच्यासाठी एक विधिसंहिता लीगल कोड बनवण्याचा त्याने प्रयत्न केला. 1820 ते 21 मध्ये पोर्तुगालच्या संवैधानिक पक्षाने त्याला विधिविषयक मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले होते. रशियाच्या झारने बेंथमचा सन्मान करण्यासाठी त्याला हिऱ्याची अंगठी पाठवली होती, परंतु त्याने ती परत केली. शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याच्या बाबतीतही तो आघाडीवर होता. लंडन विद्यापीठाच्या स्थापनेत त्याचा महत्त्वाचा वाटा हात होता. बेंथमने आपल्या लिखाणाचे व्यवस्थित संकलन कधीच केले नाही. त्याचे मित्र आणि अनुयायी यांनी ते कार्य केले. बेंथमचे हस्तलिखित ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहे. महान सुधारक म्हणून तो सर्वत्र लोकप्रिय होता. तो जातीभेद, वर्गभेद मानत नव्हता. हेही त्याचे एक कारण आहे. उपयोगितावादाला त्याने सुधारणावादाची जोड दिली. त्याने आपले 84 वर्षाचे आयुष्य जनसेवेत घालवले. उपयोगितावादी सिद्धांताचा तो आद्य प्रवर्तक नव्हता, तरी देखील त्याने उपयोगितावादाला आपल्या अध्ययनाचा आधार बनवले. त्यामुळेच उपयोगितावादाचा तो संस्थापक समजला जातो. 6 जून 1832 मध्ये या महान विचारवंतांचा मृत्यू झाला. बेंथमची ग्रंथरचना. यांनी कुठली कुठली पुस्तकं लिहिली ते पहा. बेंथम इतकी पुस्तके लिहिणारा विचारवंत क्वचितच आढळेल. त्याच्या बहुतेक ग्रंथांचा भिन्न भाषात अनुवाद झाला आहे. त्याचे अनेक ग्रंथ अजून प्रकाशित व्हायचे आहेत. त्याने विधी, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, धर्मशास्त्र, चर्च, भाषा, जनगणना,
स्वराज्य संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना, अधिकोष या सर्वांवर लिखाण केले आहे. त्याच्या अप्रकाशित ग्रंथाची हस्तलिखिते ब्रिटिश म्युझियममध्ये आहेत. बेंथमचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत. फ्रॅगमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट 1776, डिफेन्स ऑफ युसुरी 1787, इंट्रोडक्शन टू द प्रिन्सिपल ऑफ मॉरल्स अँड लेजिस्लेशन 1789, एसे ऑन पॉलिटिक्स टॅक्टिक्स 1791, अ ट्रीटाइज ऑन ज्युडिशियल एव्हिडन्स 1818, इमॅन्सिपेट युअर कॉलनीज 1783, अ थेअरी ऑफ पनिशमेंट अँड रिवॉर्ड्स 1817, मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, प्रिन्सिपल ऑफ इंटरनॅशनल लॉ, अनार्कियल फॅलॅन्सीज, रेडिकॅलिझम नॉट डेंजरस 1819, देन अ ट्रेजरी ऑफ ज्युडिशियल एव्हिडन्स, पेपर्स अपॉन कोडिफिकेशन अँड पब्लिक इन्स्ट्रक्शन, ख्रिस्तोमॅथिया 1867. बेंथमचा उपयोगितावाद. वास्तविक उपयोगितावादाचा सिद्धांत बेंथमने प्रथम मांडलेला नाही आहे. त्या अगोदर ह्यूम आहे, प्रिस्ले आहे, हेल्विरियस आहे, बेकेरिया आहे यांनी यावर विचार प्रदर्शित केले होते. पण बेंथमने उपयोगितावादाला सर्वात प्रथम व्यावहारिक रूप दिलं. ओके. ज्या कार्यापासून मनुष्याच्या सुखामध्ये वृद्धी होते ते कार्य उपयोगी व उचित समजले जाते. उपयोगी वस्तूपासून मनुष्याला सुख प्राप्त होते. ओके. आणि ज्या कार्यापासून किंवा वस्तूपासून मनुष्याला दुःख प्राप्त होते ते कार्य किंवा ती वस्तू अनुपयोगी असे समजले जाते. मानवाची सर्व कार्य उपयोगितेच्या आधारावरच होतात. कार्याचे औचित्य किंवा अनौचित्य, न्यायता किंवा अन्यायता त्याच्या उपयोगितेवरून ठरत असते. त्या कार्यापासून मनुष्याला सुख मिळत असेल तर ते उचित, न्याय समजले जाते. सुखदुःखाच्या कल्पनेवर मनुष्याचे कार्य अवलंबून आहे. उपयोगितेचा संबंध केवळ व्यक्तीशी नाही तर राज्याच्या कार्याशी आहे. राज्याचे कार्य समाजाच्या व्यक्तीच्या उपयोगी पडेल असेल तर ते उपयोगी राहील. म्हणजेच राज्याचे औचित्य हे त्याने समाजासाठी केलेल्या कार्यावरूनच ठरत असते. उपयोगिता व्यक्तिगत राहू शकते तशीच सामाजिकही राहू शकते. मनुष्य नेहमी सुखप्राप्तीसाठी झटत असतो आणि दुःख टाळण्यासाठी धडपडत असतो. बेंथमच्या मते सुख आणि दुःख मानवी जीवनाला गती देतात. ज्या कार्यामुळे सुख मिळेल तेच कार्य करण्याची मनुष्याची प्रवृत्ती असते. बेंथमच्या मते निसर्गाने मनुष्याला सुख आणि दुःख या दोन सार्वभौम शक्तीच्या नियंत्रणाखाली ठेवले आहे. आपण काय करावे आणि काय करू नये याचा निर्णय या दोन शक्तीच करीत असतात. आपल्या विचारांवर, आचरणावर त्यांचेच नियंत्रण राहते. सुख वाढवणे आणि दुःख कमी करणे हाच वस्तूच्या उपयोगितेचा मापदंड आहे. कोणत्याही वस्तूचे, कार्याचे, प्रसंगाचे चांगले वाईटपण हे तिच्या उपयोगितेवर आधारलेले असते. ज्या कार्यापासून सुख मिळते ते इष्ट किंवा योग्य आणि ज्यापासून दुःख मिळते ते अनिष्ट समजले जाते. सुखप्राप्ती होणाऱ्या प्रयत्नालाच तो उपयोगितावाद म्हणतो. बेंथमच्या मते बाय द प्रिन्सिपल ऑर disapproves of every action whatsoever according to the tendency it appears to have to augment or diminish the happiness of the party whose interest is in question, or what is the same thing, in other words, to promote or to oppose that happiness. बेंथमच्या उपयोगितावाद केवळ व्यक्तीला लागू होत नाही तर सरकारच्या कार्यालाही तो लागू होतो. संपूर्ण कार्यच उपयोगितेवर संचलित होत असते. उपयोगितावादी दृष्टिकोनातून सुख जीवनाचे साध्य आहे. राज्याने कोणतेही कार्य करताना
अधिकतम लोकांचे अधिकतम सुख या तत्वाकडे लक्ष द्यावे. सुख आणि दुःखाला आधार मानून तो जीवनातील प्रत्येक कार्य उपयोगी किंवा अनुपयोगी सिद्ध करतो. सुख दुःखाची उगमस्थाने. बेंथमने सुख दुःखाच्या 5 उगमस्थानावर विचार केला आहे. भौतिक किंवा नैसर्गिक कारणे असतात, फिजिकल और नॅचरल सँक्शन. राजकीय कारणे, पॉलिटिकल सँक्शन. नैतिक कारणे, मॉरल सँक्शन. धार्मिक कारणे, रिलिजियस सँक्शन. लौकिक कारणे, पॉप्युलर सँक्शन. नैसर्गिक कारणांनी जेव्हा सुख दुःख प्राप्त होते तेव्हा त्याला नैसर्गिक सुख म्हणतात किंवा नैसर्गिक दुःख म्हणतात. त्याचप्रमाणे राजकीय, नैतिक, धार्मिक, लौकिक बाबतीत म्हणता येईल. कोणती गोष्ट मुळात चांगली किंवा वाईट नसते, तर उपयोगितेमुळे ती चांगली किंवा वाईट ठरते. मनुष्याच्या कार्याचे प्रयोजनच मुळी सुखाची प्राप्ती हे असते. बेंथमच्या मते व्यक्तीच्या सुखात गुणात्मक फरक नसून मात्रात्मक फरक आहे. त्याच्या मते क्वांटिटी और प्लेजर बीइंग इक्वल, पुष्पिन इज ॲन गुड ॲज पोएट्री. सुखाची मात्रा सारखीच असेल तर लहान मुलांचा खेळ व काव्य गायन हे सारखेच होय. मिळणाऱ्या आनंदात मात्रात्मक फरक राहू शकतो. ओके. सुखदुःखाचे वर्गीकरण करताना बेंथम म्हणतो, सुख आणि दुःखाचे 2 प्रकार आहेत, सामान्य आणि जटिल. सामान्य सुखांचे 14 प्रकार आणि दुःखांचे तो 12 प्रकार सांगतो. सामान्य सुखाचे प्रकार: द प्लेजर ऑफ सेन्स, इंद्रिय सुख. 2 संपत्ती सुख, वेल्थ. कुशलतेचे सुख, स्किल. मित्रत्वाचे सुख, ॲमिटी. यशाचे सुख, रिप्यूट. सत्तेचे सुख, पॉवर. परोपकाराचे सुख, बेनिवोलन्स. धार्मिक सुख, पिटी. स्मृती सुख, मेमरी. निर्दयतेतून मिळणारे सुख, मॅलिवोलन्स. आशेतून मिळणारे सुख, एक्सपेक्टेशन. कल्पनेतून मिळणारे सुख, इमॅजिनेशन. मिलनातून मिळणारे सुख, असोसिएशन. सहाय्यतेतून मिळणारे सुख, रिलीफ. आणि दुःखाचे प्रकार तो काय मानतो बघा: दारिद्र्य, पेन ऑफ प्रिवेशन. भावना, सेन्स. संपर्क, असोसिएशन. मानसिक त्रास, ऑकवर्डनेस. शत्रुत्व, एनमिटी. स्मृती, मेमरी. अपयश, रिप्यूट. दुष्टबुद्धी, मालिवोलन्स. कल्पना, इमॅजिनेशन. धार्मिकता, पिटी. परोपकार, बेनिवोलन्स. आशा, एक्सपेक्टेशन. बेंथमने सुखदुःखाची मात्रा मोजण्यासाठी एक मापदंडही निश्चित केला आहे. सरकार त्याच्या सहाय्याने एखाद्या कार्याची सामान्य प्रवृत्ती सुखात वृद्धी करणारी आहे किंवा नाही ते जाणून घेऊ शकते. खाली 7 गोष्टींना त्याने सुखदुःखाच्या मापदंडाचा आधार बनवले आहे: तीव्रता, स्थिरता, निश्चितता, निकटता. उर्वरित जननशक्ती, शुद्धता, व्यापकता. या बेंथमच्या उपयोगितावादी सिद्धांतावर टीका सुद्धा झालेली आहे. तर बेंथमचा उपयोगितावादी सिद्धांत म्हणजे केवळ भौतिकवादी सिद्धांत वाटतो. मनुष्याला खालच्या पातळीवर आणणारा हा सिद्धांत आहे. मनुष्य केवळ सुखाकरताच धडपडतो ही गोष्ट योग्य वाटत नाही. सुखाचा विचार करताना त्याने नीती, धर्म, सत्य या सर्व तत्वांना तिलांजली दिली. ओके. देन बेंथमला केवळ मात्रात्मक सुख मान्य आहे, गुणात्मक नव्हे. गुणात्मक पक्षांकडे त्याने दुर्लक्ष केले आहे. देशासाठी सर्वस्वाचे बलिदान करण्याच्या देशप्रेमाला त्यात काहीच महत्त्व नाही. खो खो खेळणे, शाकुंतल वाचणे या दोन्हीतील आनंद सारखाच राहू शकत नाही. जॉन स्टुअर्ट मिलचे त्यावर अत्यंत कठोर टीका केली आहे. त्याच्या मते डुकराच्या भावनेने संतुष्ट राहण्यापेक्षा मनुष्य होऊन असंतुष्ट राहणे अधिक चांगले. संतुष्ट मूर्खापेक्षा असंतुष्ट सॉक्रेटिस अधिक चांगला आहे. प्रश्नाचे केवळ आपल्याशी संबंधित असलेले रूपच ते पाहतात. बेंथमच्या सिद्धांतात परोपकार, देशप्रेम, सहानुभूती यांना काहीच थारा नाही. सुखाचे मोजमाप करता येते असे बेंथमने म्हणतो, पण सुख ही अमूर्त कल्पना असल्याने त्याचे मोजमाप होऊ शकत नाही. त्याचे सुखमापक यंत्र कर्त्याच्या उद्देशाकडे लक्ष दिलेत नाही, केवळ कार्याच्या बाह्य परिणामाकडे तो लक्ष देतो. व्यक्तिगत भावनेची यात पूर्ण उपेक्षा केली आहे. बेंथमच्या सिद्धांतात व्यावहारिकता नाही.
विधी निर्माण करताना अधिकतम लोकांच्या अधिकतम सुखाकडे लक्ष द्यावे असे तो म्हणतो, पण अधिकतम लोकांचे अधिकतम सुख मोजणे कठीण आहे. बेंथमचा उपयोगितावादी सिद्धांत मानसशास्त्रीय दृष्टीनेही चुकीचा आहे. मनुष्याच्या इच्छा भिन्न परिस्थितीत विभिन्न असतात, त्यामुळे सुख दुःखही भिन्नच होते. राजकारणात अंकगणिताचा आधार देऊन उपयोगिता मापणे व्यावहारिक आहे. मेक्कनच्या मते राजकारणात अंकगणित तितकेच निरर्थक आहे जितके अंकगणितात राजकारण. बेंथम म्हणतो की तीव्रता, स्थिरता, निश्चितता, निकटता, जननशक्ती, शुद्धता या सुखदुःखाच्या मोजमापासाठी असतात. तर अनेक व्यक्तींच्या समूहाच्या सुखाचा परिणाम लक्षात घेताना व्यापकता लक्षात घ्यावी लागते. ओके. बेंथमचे राज्यासंबंधीचे विचार मांडताना बेंथम म्हणतात उपयोगितावादाच्या सिद्धांतावर त्याने राज्यासंबंधीचे विचार मांडलेले आहेत. ते म्हणतात की उपयोगितावादाच्या सिद्धांतावर त्याने राज्यासंबंधीचे विचार आधारित असतात. बेंथमच्या मते राज्य सामाजिक कराराचा परिणाम नाही आहे. राज्य म्हणजे सुखवृद्धीसाठी मनुष्याने संघटित केलेला समूह आहे. सुखाच्या वाढीसाठी, वृद्धीसाठी मनुष्याने संघटित केलेला समूह आहे. उपयोगिता हा त्याचा पाया आहे. अधिकतम सुख हा राज्याचा उद्देश आहे असे तो मानतो. प्लेटो आणि अरिस्टॉटलपेक्षा बेंथमचे राज्यासंबंधीचे विचार भिन्न आहेत. अरिस्टॉटल राज्याचा उद्देश नैतिक जीवनाचा विकास मानतो, तर पण बेंथमला हे मान्य नाही आहे. व्यक्ती अंतिम आहे. राज्याचे अस्तित्व व्यक्तीसाठी आहे. राज्याच्या आज्ञा पालन करणे यासाठी आवश्यक असतात की त्या उपयोगी असतात. आपल्या पूर्वजांनी करार केला म्हणून आपण आज्ञा पालन करत नाही असे तो म्हणतो. समूह म्हणजे सदस्यांचा केवळ एक संघ आहे. संघातील सदस्यांच्या हिताशिवाय संघाला काही उद्देश नसतो. समाज त्याच्या दृष्टीने काल्पनिक संस्था आहे. व्यक्ती अंतिम सत्य आहे. व्यक्तीसाठी राज्य आहे, राज्यासाठी व्यक्ती नव्हे. समाज हे कृत्रिम संघटन आहे. त्यातील सदस्यांची म्हणजे व्यक्तीच्या कल्याणाची कल्पना केल्याशिवाय समाज कल्याणाची कल्पना व्यर्थ आहे. मनुष्य राज्याच्या आज्ञेचे पालन भीतीमुळे किंवा करारामुळे करीत नाही, तर त्यामध्ये असणाऱ्या उपयोगितेमुळे करतो. आज्ञापालनाने निर्माण होणारे दोष अवज्ञापालनाने निर्माण होणाऱ्या दोषापेक्षा कमी असतात, म्हणून आपण राज्याच्या आज्ञा पाळत असतो. राज्याचा हस्तक्षेप तो उपयोगितेच्या मापदंडावर उचित व अनुचित ठरवतो. राज्य सुखप्राप्तीसाठी आवश्यक असेल तर ते उपयोगी नाही, तर तो एक आवश्यक घटक आहे, दोष आहे. कोणतेही सरकार प्रजेची साथ असते तोपर्यंत सत्तेवर राहू शकते. सरकार जर समाजाच्या सामान्य सुखाकडे लक्ष देत नसेल तर त्याच्या आज्ञापालन न करण्याचा अधिकार जनतेला असतो, तो देतो. आज्ञापालनाची सवय उपयोगितेतून निर्माण होते. बरोबर. राज्याला तो सार्वभौम मानतो, पण त्यावर बंधनही टाकतो. अधिकतम लोकांचे अधिकतम सुख लक्षात घेऊनच राज्याने कायदे बनवले पाहिजेत आणि कार्य केले पाहिजे. सार्वभौम सत्तेला विरोध करण्याचा अधिकार तो व्यक्तीला देतो. राज्य हा नैतिक समुदाय नव्हे. व्यक्तीच्या नैतिक जीवनाशी त्याचा काहीच संबंध नाही. जनतेचे नैतिक कल्याण हा त्याचा उद्देश नव्हे. व्यक्तीच्या सुखाच्या मार्गातील अडचणी दूर होतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणे हेच राज्याचे कार्य आहे. इंग्लंडच्या शासनात असलेल्या दोषांकडे बेंथमने सरकारचे व जनतेचे लक्ष आकर्षित केले. त्यावेळची ब्रिटनमधील शासन पद्धती म्हणजे धनिक वर्गाच्या प्रभावाखाली असलेले राजतंत्र, ॲरिस्टोक्रॅसी, रिडन मोनार्की. अशा प्रकारच्या शासन पद्धतीत केवळ काही व्यक्तींना सुख मिळते व बहुसंख्य समाज सुखापासून वंचितच राहतो. बेंथम व्यक्तिवादी होता, त्यामुळे राज्याचे कार्यक्षेत्र मर्यादित असावे असे त्याचे मत होते. व्यापार, उद्योगधंदे यामध्ये व्यक्तीलाच वाव द्यावा, राज्याने त्यात हस्तक्षेप करू नये. राज्याने कोणते कार्य करावे, कोणते करू नये हे उपयोगितेच्या आधारावर ठरवावे. बेंथमच्या विचारात व्यक्तिवाद आणि उपयोगितावादाचे मिश्रण आहे. बेंथम राज्याकडून प्राथमिक कार्याची अपेक्षा करतो, उदाहरणार्थ शांतता, सुव्यवस्था इत्यादी. आक्षेप. व्यक्तीच्या केवळ भौतिक विकासाकडे लक्ष देणे हे राज्याचे कार्य नाही, तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे हे देखील राज्याचे कर्तव्य आहे. सामाजिक आणि नैतिक विकासाशी राज्याचा काही संबंध नाही. हा विचार आधुनिक काळात मान्य होण्यासारखा नाही. राज्य, समाज, व्यक्ती यात
तो व्यक्तीला श्रेष्ठ स्थान देतो, पण त्याच वेळी तो ही गोष्ट विसरतो की या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत, एकमेकात गुंतलेल्या आहेत. कल्याणकारी राज्याची त्याने कल्पना केली नाही. तर बेंथमने शांतता सुव्यवस्था हे राज्याचे कार्यक्षेत्र सांगून पोलीस राज्याचे त्याने समर्थन केले आहे. राज्याच्या सार्वभौमाच्या कल्पनेच्या बाबतीतही त्याच्यात विरोधाभास आढळतो. कायदा जर जनतेच्या अनुपयोगी असेल तर त्याचा विरोध करण्याचा अधिकार त्याने जनतेला देतो. राज्याचे कार्यक्षेत्र मर्यादित करून एक प्रकारे त्याने भांडवलशाहीलाच पाठीशी घातले आहे. बेंथमचे कायदेविषयक विचार. बेंथम एक प्रसिद्ध वकिलाचा तर मुलगा होताच, पण स्वतःही ते बॅरिस्टर होते. सार्वभौमाची इच्छा कायद्याच्या रूपाने प्रकट होते. सार्वभौमाने दिलेले आदेश म्हणजे कायदा पाळणे जनतेच्या हिताचे असते, कारण कायदे हे जनतेच्या उपयोगी पडणारे असतात. कायद्याची उपयोगिता स्वयंसिद्ध आहे, म्हणून प्रत्येक व्यक्तीने कायद्याचे पालन केले पाहिजे. बेंथमच्या मते राज्य ही विधी निर्माण करणारी एक संस्था आहे. लॉ इज अ कमांड, इट इज एक्सप्रेशन ऑफ द विल ऑफ द ऑथॉरिटी whom people habitually obey. लोकतंत्रात्मक राज्यात विधीचे रूप सरळ असावे. विधी सरळ असल्यास लोकांना ते आपल्याच अधिकतम सुखासाठी आहेत हे समजू शकते. बेंथमला नैसर्गिक कायद्याची कल्पना मान्य नव्हती. कायद्याचे दोन प्रकार तो मान्य करतो: दैवी कायदा, मानवी कायदा. दैवी कायद्याचे ज्ञान मनुष्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडील आहे, त्यामुळे हे कायदे अनिश्चित असतात. मानवी कायदे राज्यासाठी निश्चितपणे आवश्यक असतात. बेंथमच्या मते कायदा म्हणजे सार्वभौमाची इच्छा होय. ही इच्छा आदेशांच्या स्वरूपात व्यक्त होते. राजकीय समाज त्याचे स्वाभाविकपणे पालन करतो. लॉ ॲज द एक्सप्रेशन ऑफ द सॉव्हरिंग विल, द फॉर्म ऑफ कमांड ऑफ अ पॉलिटिकल सोसायटी विच गेट्स द नॅचरल ओबिडियन्स ऑफ इट्स मेंबर्स. बेंथमच्या मते कायदा म्हणजे एक प्रतिबंध आहे, त्यामुळे तो स्वातंत्र्याचा शत्रू आहे. पण सुखासाठी स्वातंत्र्य आवश्यक नाही असे तो म्हणतो. स्वातंत्र्य हे सुखाच्या कसोटीवर कसले गेले पाहिजे. सुख ही अंतिम एकमात्र कसोटी आहे. राज्याचे ध्येय अधिकतम सुख हेच आहे, अधिकतम स्वातंत्र्य नव्हे. ओके. कायदा तयार करताना कायद्याच्या उद्देशाकडे लक्ष देण्यात यावे. विधी निर्माण करणाऱ्याने विशेषतः पुढील 4 गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे: सुरक्षा, सिक्युरिटी, जीवनसामुग्री, सबसिस्टन्स, समृद्धी, अबंडन्स, समानता, इक्वॅलिटी. कायद्याची उपयोगिता याच आधारावर पडताळून पाहायला पाहिजे. या कसोट्यांवर कसल्या गेलेला कायदा समाजहित नक्कीच साध्य करेल. कायद्याचा मुख्य उद्देश सुरक्षा हा आहे. सुरक्षा सामाजिक जीवनाची आणि सुखी जीवनाची एक आवश्यकता आहे. स्वतंत्रता हा काही कायद्याचा मुख्य उद्देश नाही. सुरक्षेची ती एक शाखा आहे. कायदा त्यात काटछाट केल्याशिवाय राहू शकत नाही. बेंथमच्या मते विधीची उपयोगिता 3 प्रकारांनी सिद्ध होते. कायद्यामुळे नागरिकांना सुरक्षितता प्राप्त होते किंवा नाही. कायद्यामुळे लोकांना जीवनावश्यक सामग्री पर्याप्त मात्रेत मिळते किंवा नाही. कायद्यामुळे नागरिकांमध्ये समानतेची भावना निर्माण होते किंवा नाही. या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन विधीची उपयोगिता ठरत असते. इंग्लंडमधील त्यावेळच्या कायद्यावर बेंथमने कडक टीका केली आहे. त्याच्या मते त्यातील बरेचसे कायदे पूर्वापार चालत आलेले होते. आधुनिक परिस्थितीत त्याचा काहीच उपयोग नव्हता. कायद्याच्या संहतीकरणावर त्याने जोर दिला. बेंथमच्या मते उत्तम कायद्यात पुढील 6 लक्षणे आढळतात. कायदा जनतेच्या आशा आकांक्षेला अनुसरून विवेकबुद्धीवर आधारित असला पाहिजे. कायद्याच्या विरोधाभास नसावा. त्यातून 2 वेगळे अर्थ निघू नयेत. तो उपयोगी असावा. कायद्याची माहिती जनतेला झाली पाहिजे. यासाठी निरनिराळे उपाय योजले जावेत. प्रचार, उपक्रम, जनमत. कायदा सरळ, सुबोध, स्पष्ट असावा. कायद्यामध्ये व्यावहारिकता असावी. कायद्याचे पालन पूर्णपणे झाले पाहिजे. कायदाभंग करणाऱ्या शिक्षा देण्याची व्यवस्था असली पाहिजे. बेंथमने कायद्याचे 4 भागात वर्गीकरण केले आहे: आंतरराष्ट्रीय कायदा, नागरिक कायदा, सिव्हिल लॉ, घटनात्मक कायदा, कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि फौजदारी कायदा, क्रिमिनल लॉ. ओके. बेंथमच्या पश्चात होणाऱ्या सर्व कायद्यांवर बेंथमचा प्रभाव पडलेला आहे. आता बेंथमचे न्यायव्यवस्थे संबंधी विचार. न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या बाबतीत बेंथमचा मोठा हात आहे. त्यावेळी असलेल्या ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर बेंथमने सडकून टीका केली. न्याय प्रशासनात असलेल्या कमतरता त्याने जनतेसमोर ठेवल्या. त्यावेळेचा न्याय फारच महाग पडत होता.
गरीब लोकांनी तर न्यायाची आशा सोडली. बेंथमच्या शब्दात, आमच्या देशात न्याय विकला जातो. ज्याची ऐपत नाही त्यांना तो प्राप्त होऊ शकत नाही. ओके. बेंथमने न्यायाधीशांवरही टीका केली. त्याच्या शब्दात, येथील कायदे न्यायाधीशांद्वारे न्यायाधीशांच्या लाभाकरता बनलेले आहेत असं बेंथम म्हणतो. वकिलाची फी देखील जास्त होती. न्यायाला विलंब लागत होता. ब्रिटनमध्ये न्याय मिळत नव्हता, विकला जात होता. ओके. न्याय निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या किमतीवर विकला जात होता. न्यायाला जास्त उशीर लागता कामा नये. न्याय अविलंब मिळायला पाहिजे. न्यायाला विलंब लावणे म्हणजे न्याय नाकारणेच आहे. न्याय प्रशासनात सरलता आणि कार्यक्षमता आणण्याचा त्याने प्रयत्न केला. ज्युरी पद्धती त्याला मान्य नव्हती. न्याय एकाच न्यायाधीशाने द्यावा असे त्याचे मत होते. जास्त न्यायाधीश असल्यास त्यांना जबाबदारीची जाणीव राहत नाही असे त्याला वाटत होते. आणि त्यावेळच्या न्यायाधीशांबाबद्दल बेंथमचे मत, न्यायाधीश बुद्धिशून्य, अल्पदृष्टी, आळशी, शक्तीपुढे झुकणारे, सार्वजनिक उपयोगितेकडे दुर्लक्ष करणारे, स्वार्थासाठी नैतिकतेला झुगारून देणारे आहेत असं बेंथमचं मत होतं. बेंथमच्या न्यायव्यवस्थेसंबंधीच्या विचारांनी इंग्लंडमधील न्यायव्यवस्था आमूलाग्र बदलली गेली. बेंथमचे शिक्षेसंबंधी विचार. बेंथमच्या मते गुन्हेगाराला शिक्षा ही त्याच्या गुन्ह्याच्या स्वरूपाला अनुसरून मिळाली पाहिजे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा केली नाही तर राज्यात अराजकता माजेल. ही गोष्ट खरी आहे, पण म्हणून अपराध्यांना किंवा लहान गुन्हा करणाऱ्याला एकदम गंभीर शिक्षा देणे कधीच योग्य म्हणता येणार नाही. दंडाचा उद्देश व्यक्तीमध्ये सुधारणा करणे हा आहे. त्यातूनच समाजाची सुधारणा होते. बदला घेण्याच्या भावनेतून दंड दिला जावा हे मत त्याला मान्य नाही आणि शिक्षेचा सुधारणावादी दृष्टिकोन त्याला मान्य होता. तो मानवतेचा समर्थक होता. इंग्लंडच्या शिक्षा पद्धतीवर त्याने जोरदार टीका केली होती. अपराधाला शिक्षा देताना अपराधाला कारणीभूत झालेल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समाज सुधारणेचा कोणताच उपाय शिल्लक नसेल तर तो फाशीच्या शिक्षेची परवानगी देतो. दंड व्यक्तीमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने करण्यात यावा. इंग्लंडमध्ये त्या काळात लहान सहान गुन्ह्याला मोठी शिक्षा देण्यात येत होती. त्यामुळे गुन्हे कमी होत नव्हतेच, उलट वाढत होते. निर्दयतापूर्वक बदला घेऊन दंड देण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. त्याच्या मते शिक्षा करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. दंड अपराधाच्या प्रमाणात असावा. शिक्षेचे स्वरूप जनतेला मान्य असावे. ते लोकांच्या मनात गुन्हेगाराबद्दल सहानुभूती निर्माण होईल इतके भयानक असू नये. दंडामागे बदल्याची भावना नको. बदला समान गुन्ह्यासाठी दंडही समान असावा. शिक्षा देण्याचा उद्देश व्यक्तीत सुधारणा करण्याचा असावा. बेंथमची दंड व्यवस्था म्हणजे भयवादी सिद्धांत आणि सुधारणावादी सिद्धांत यांचे मिश्रण होते. बेंथमने आपला बराच वेळ व पैसा दंड व तुरुंगवासासंबंधी सुधारणा करण्यात खर्च केली. बेंथमचे कारागृहासंबंधी विचार. बेंथमच्या काळात कारागृहांची अवस्था फारच खराब होती. कैद्यांना फार मोठी शिक्षा होत होती. कारागृहे अतिशय घाणेरडी होती. नरक आणि कारागृह यात फरकच नव्हता. अपराध्यांची वागणूक हृदयशून्य होती. लहान मोठे सर्वच अपराधी एकाच ठिकाणी ठेवले जात होते. त्यामुळे कारागृह म्हणजे गुन्हेगारी शिकण्याचा अड्डा झाला होता. लहान गुन्हेगार गुन्हे करण्यात अधिक पटाईत होऊन, खिसे कापू डाका घालण्यात अधिक तरबेज होऊन बाहेर पडत होते. त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण आणि स्वरूप वाढतच होते. बेंथमने तुरुंग सुधारण्याची योजना प्रस्तुत केली. कारागृहात सुधारणा करण्यासाठी त्याने आंदोलनं केली आणि त्याने मांडलेल्या तुरुंग सुधार योजनेला पॅनोप्टिकॉन म्हटलं जातं. PANOPTIOCON. या योजनेत तुरुंगातच गव्हर्नरचे निवासस्थान राहील. त्याच्या चारही बाजूंना कैद्याच्या खोल्या राहतील. गव्हर्नरला त्याचे सतत निरीक्षण करता यावे यासाठी त्याच्या निवासस्थानाच्या भिंती काचेच्या राहतील. गव्हर्नर निरीक्षण करून आवश्यक ती उपाययोजना करू शकेल. या योजनेनुसार अट्टल बदमाश देखील सुधारले जाऊ शकतात. गुन्हेगारांना जीवनोपयोगी शिक्षण देण्यात यावे म्हणजे ते तिथून सुटल्यावर सन्माननीय नागरिक म्हणून जगू शकतील. ब्रिटिश पार्लमेंटने त्याची पॅनोप्टिकॉनची कल्पना मान्य केली होती, पण जॉर्ज तिसरा याने त्याला विरोध केला. भविष्यकाळात मात्र त्याची योजना कार्यान्वित झाली.
आधुनिक राज्यात त्याची ही कल्पना मान्यता पावली आहे. इथं उपयोगितावाद जेरेमी बेंथम संपलेला आहे. हे जे मी UGC पॅटर्ननुसारच एका पुस्तकातून मी हे घेतलेलं आहे. हे नेट-सेट परीक्षा MPSC UPSC साठी सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे. लॉसाठी देखील हे ज्युरिस्प्रुडन्स या विषयासाठी सुद्धा मार्गदर्शन पण आहे. मी रती पवार, प्राध्यापक रती पवार, MPhil BEd.